अक्कलकोटमध्ये गणोबा नावाचा एक अतिशय गरीब आणि प्रामाणिक पुजारी राहत होता. तो रोज पहाटे उठून गावाबाहेरील एका जुन्या मंदिरात पूजा करायचा. त्याचे घर खूप लहान होते आणि कुटुंबाचे पोट भरणे त्याला कठीण जात होते. गणोबाची बायको खूप आजारी होती आणि तिला औषधोपचारासाठी पैसे नव्हते. एके दिवशी गणोबा अत्यंत निराश होऊन स्वामींच्या मठाजवळ बसला होता. स्वामी मठातून बाहेर आले आणि त्यांनी गणोबाकडे पाहिले. "काय रे गणोबा, काय झाले?" असे स्वामींनी विचारले. गणोबा डोळ्यांत पाणी आणून म्हणाला, "स्वामी, माझी बायको खूप आजारी आहे आणि माझ्याकडे औषधासाठी एकही पैसा नाही. मला काहीच मार्ग सुचत नाहीये." स्वामींनी स्मितहास्य केले आणि म्हणाले, "घरी जा आणि तुझी तुळशी वृंदावन स्वच्छ कर. आजपासून रोज तिथे दिवा लाव आणि माझी आठवण काढ. बाकी मी बघतो." गणोबाला स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास होता. तो घरी गेला आणि त्याने तुळशी वृंदावन स्वच्छ केले. संध्याकाळी त्याने तिथे भक्तिभावाने दिवा लावला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला एक अनोळखी माणूस भेटला, जो त्याला म्हणाला, "गणोबा, मी तुला शोधत होतो. माझ्या गावातल्या मंदिरात पुजारी नाही, तू तिथे येऊन पूजा करशील का? मी तुला दर महिन्याला चांगली दक्षिणा देईन." गणोबाने लगेच होकार दिला आणि त्याच दिवसापासून त्याचे नशीब पालटले. त्याला मिळालेल्या पैशातून त्याने बायकोवर योग्य उपचार केले आणि ती लवकर बरी झाली. गणोबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्याच्या कुटुंबात आनंद परत आला. स्वामींनी दिलेली साधी आज्ञा आणि त्यावर ठेवलेल्या श्रद्धेमुळेच हे सर्व शक्य झाले होते. या कथेवरून हे स्पष्ट होते की स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात आणि त्यांच्या श्रद्धेची छोटीशी कृतीही मोठे फळ देते.